नमस्कार, आईज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला 5 किलो नागलीचे पापड कसे बनवायचे त्याची सोपी रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे मी 5 किलो चांगली लाल नागली घेतलेली आहे आणि 3 दिवस भिजवायला घातलेली होती। आता 3 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि संध्याकाळी नागली 4-5 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका टोपलीमध्ये फडकं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नागली पूर्ण काढून घेतलेली आहे। म्हणजे अशी प्रोसिजर नागलीची करायची असते। असे केल्याने काय होते, नागलीचे पापड खूप मऊ आणि छान येतात। आता पूर्ण नागली काढून घेतलेली आहे। आता नागली काढून झाली की मग फडक्याला चारी बाजूने बांधून घ्यायचं आणि रात्रभर नागली तशीच टोपलीमध्ये राहू द्यायची पाणी निथळायला। पाणी पूर्ण निथळून गेलं की मग दुसऱ्या दिवशी नागलीला असे बारीक मोड येतात। मोड नाही जरी आले तरी पण चालतात। तर नागली सावलीमध्ये वाळवायला घालायची। एक दिवस पूर्ण नागली सावलीमध्ये वाळवायची। जास्त कोरडी होऊ द्यायची नाही। थोडी ओलसर असताना चक्कीवरून दळून आणायची। दळून आणल्यावर काय करायचं, एका तगारीला फडकं बांधून पीठ गाळून घ्यायचं। असं पीठ तयार होतं। आता मी पीठ कसं घेरायचं त्याची पद्धत दाखवते। इथे मी 2 भांडे पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यातून अर्ध भांडं पाणी काढून घेते आणि 1.5 माप पीठ घेतलेलं आहे। आता एका भांड्याला 1 भांडं पाणी घ्यायचं, असं त्याचं माप आहे। आता एक मसाल्याची पोळी टाकलेली आहे, नागली पापड मसाला। आता त्याच्यामध्ये 1.5 माप पीठ टाकून घेतलेलं आहे, गाळून घेतलेलं बारीक पीठ नागलीचं, आणि ते 15 मिनटं मोबाईल लावून 15 मिनटं शिजू द्यायचं झाकण ठेवून, कोरडंच पीठ। नंतर त्याच्यामध्ये गोट्या घालून अशा पद्धतीने पीठ घेरायचं। अगदी सोपी प्रोसिजर आहे। पीठ चांगलं शिजलं की मग पापड खूप छान येतात, अजिबात तुटत नाही पापड आणि अगदी छान पापड येतात। आणि अशा पद्धतीने पीठ घेरून झालं की मग थोडंसं शिजू द्यायचं आणि एका कॅरी बॅगमध्ये पीठ काढून घ्यायचं आणि त्याचे असे गोळे बनवायचे आणि पापडच्या मशीनवर पापड दाबायचे। अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे। खाली तेलाची कॅरी बॅग ठेवायची, वरून पांढरी कॅरी बॅग ठेवायची आणि मशीनवर असे पापड दाबायचे। म्हणजे आपल्याला पापड पूर्ण दिसायला पाहिजे अशा पद्धतीने कॅरी बॅगा वापरायच्या आणि एका तगारीला कापड बांधून त्याच्यावर पापड टाकून घ्यायचे। हे बघा, आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे पापड बनवायचे। मी मोठेच बनवते कारण भाजायला सोपे जातात, त्याच्यासाठी मी मोठे पापड बनवते। हे बघा, अगदी पटापट असे पापड तयार होतात। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। कुणी पण सहज बनवेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि खायला तर अगदी चविष्ट, उडदाच्या पापडपेक्षा पण छान। इतके मऊ लागतात, तोंडात टाकल्यावर विरघळतात, इतके छान लागतात, दिसायला पण खूपच छान। आणि ह्या पापडांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांनी रोज आहारामध्ये 1 पापड तरी खायलाच पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने आपले पापड तयार झालेले आहेत। आता हे 5 किलोचे पापड आहेत। 5 किलोमध्ये भरपूर येतात। एवढा मोठा डब्बा भरून जातो आणि वर्ष 2 वर्षे टिकतात। अजिबात तेल मी इथे वापरलेलं नाही। फक्त आपण जेव्हा पीठ शिजवायला ठेवतो तेव्हा थोडंसं तेल टाकायचं पिठामध्ये। हे बघा, म्हणजे पापडला चांगली चमक येते। अशा पद्धतीने आपले पापड तयार झालेले आहेत आणि 5 किलोमध्ये भरपूर आलेले आहेत आणि रंग पण खूप छान आलेला आहे। नागली चांगली लाल घ्यायची म्हणजे पापड छान लाल येतो। हे बघा, मी तुम्हाला थोडेसे दाखवत आहे कारण 50 किलोची कोठी माझी पापडांची भरलेली आहे। आता मी तुम्हाला एक पापड भाजून दाखवते। तुम्ही तळून सुद्धा खाऊ शकता, पण आपण रोज रोज आईली खात नाही, त्याच्यासाठी दररोज आपण 1 पापड भाजून जरी खाल्ला तरी पण चालेल। खिचडीसोबत, गरमागरम खिचडीसोबत खूप छान लागतो हा पापड।
आणि तळून तर कढई अपुरी पडते, इतका मोठा फुलतो। हे बघा भाजून सुद्धा चांगला फुलत आहे। आता मी तुम्हाला 4-5 पापड भाजून दाखवणार आहे। तळून मी तुम्हाला दाखवलेला नाही, मी भाजूनच दाखवते, कारण आपण जास्त तळलेलं खात नाही, भाजलेलेच पदार्थ जास्त खातो। हे बघा किती छान पापड फुलत आहे आणि रंग पण अगदी लाल आलेला आहे। हा बघा दुपटीने पापड फुलेला आहे आणि तळून तर 4 पटीने फुलतो, इतका छान पापड तयार होतो। करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा, मी त्याचं उत्तर नक्की देईल। आणि मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे। हे बघा हे भाजलेले पापड आणि हे कच्चे पापड मी तुम्हाला दाखवत आहे। खूपच छान आणि लहान मुलांना खूपच आवडतात, मुलं आवडीने खातात। हे पहा अगदी उडदाच्या पापडपेक्षा पण छान पापड लागतो हा। आता मी तुम्हाला एक पापड मोडून दाखवते, अगदी सहज चुरला जातो। तुम्ही याचा चुरा करून पोळी भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। चटणी तेल टाकून बारीक चुरा करायचा आणि भाकरी आणि पोळीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। हे बघा किती छान दिसत आहे, दिसायलाच नाही खायला पण तितके चविष्ट आहेत। खूपच छान। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, खात राहा, मस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।